नमस्कार मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि थेट नागपूरमधून सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर काल आमच्या आईने जेवणामध्ये बिट्ट्या बनवल्या होत्या। आता बिट्ट्या हा प्रकार आहे तो विदर्भात आणि खानदेशामध्ये लोक बनवतात, पण आमच्याकडे आमच्या आईने तर कधी बनवले नव्हते। तर जेव्हा काल मी तो बिट्ट्या हा प्रकार खाल्ला, मला इतका आवडला, तर अजिंक्यने सांगितलं चल तुझ्यासाठी उद्या एक सरप्राईज आहे। आता हे काय सरप्राईज आहे अजून मला देखील माहित नाहीये। तर आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत आणि आता निघतोय आम्ही। तर बघूया आता सरप्राईज काय, तुमच्यासाठी पण आता हे सरप्राईजच असेल। चला मग बघू। माझ्यासोबत सगळेच रेडी होत आहे। दीप्ती झाली रेडी? दीप्ती झाली, पप्पा झाले रेडी? रेडी। चला आई काय, आई काय भरताय बॅग मध्ये? बॅग मध्ये सामान भरत आहे मी। अच्छा, आणि आपले ड्रायव्हर कुठे आहेत? झाले रेडी? यस, चलो लेट्स गो। सरप्राईज तुम्ही सांगणार नाहीये मला? चला वा, अजिंक्य काय गाणं लावलंय? तर हे असं आहे नागपूरचं घर। हम जो चलने लगे हैं ये रास्ते, हा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। खो जाए हम, हो जाए हम यूं लापता। रस्ते पाहून मला तर कळूनच गेलं होतं की आम्ही कुठे चाललोय। तर अजिंक्य मला घेऊन आलेत अचलपूरला, जे की आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। तर आता आम्ही पोहोचलो आहोत गावी। ते भयानक गरमी आहे। खरं तर विदर्भ म्हटलं तर गरमी, आज जवळजवळ 43 डिग्री इतकं तापमान आहे। आता पुढे काय प्लॅन आहे हे तर मला देखील माहित नाहीये। तनुष आम्हाला म्हणतोय चला चला, आता मी तुम्हाला कुठे तरी घेऊन चाललोय। तर आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि निघालोय। तर तनुषलाच विचारावं लागेल, काय रे तनुष कुठे घेऊन चाललाय आम्हाला? आमच्या शेतात घेऊन चाललो आहे। अरे वा, मग सर्व दाखवशील ना शेत आम्हाला? हो चालेल, चला मग तनुष सोबत आपण जाऊया शेतामध्ये। वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी बाहेर येऊन असं गावी शेतामध्ये एक क्षणभर विश्रांती घेण्याचा आनंद आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे। दिवसाचा पक्षी अलगद उडे, फांदीच्या अंगावरती चिमणी चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे। हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा, ढगात उरले पाऊस। हे बघा। हा बाबा बोला। आमचं हे वडलोपारची शेत आहे आणि ह्यात 2 एकरापैकी एका एकरामध्ये संत्रा पेरलेला आहे आणि एका एकरात आता संत्रा लावलेला आहे। जो जुना संत्रा आहे, ही जी मोठी मोठी झाडे झाली आहेत, झाडं जी दिसतात त्याला 25 वर्ष पूर्ण झाली, आता त्याला फळ येत नाही म्हणून आता त्याचं वय होऊन गेलेलं आहे, म्हणून आता हा दुसरा संत्रा लावलेला आहे। अच्छा, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, तिथे संत्र्याची झाडं लावलेली आहेत। एकदम व्यवस्थित लाईन मध्ये आहे, मस्त वाटतंय बघायला।
या झाडांना संत्री लागलेली आहे. एक संत्र लागलेलं आहे, दाखव तुम्हाला. हे बघा. हाय, आमचा गोडगोड संत्रा आहे हा. हाय संत्रा. असे हे पूर्ण हे जे छोटे छोटे झाडं दिसतात हे आता याला 4 ते 5 वर्षानंतर फळं येणं चालू होते.